नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, यूट्यूब, फेसबुक चॅनल जिकडं बघावं तिकडं खरात 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 खरात, मन लागत नाही घरात, निघाली मी म्हणणाऱ्याची वरात. मग कोण भेटलं, कुणाला भेटलं, कसं भेटलं, कितीदा भेटलं, टेबलावर भेटलं का जमिनीवर भेटलं, कोणती पूजा केली, वीर्य दान पूजा केली का अजून कोणती पूजा केली. मित्र हो, शेवटी आपण जनाची नाही मनाची लाज ठेवायला हवी. तुम्ही म्हणाल तुम्ही लाज सोडणार आणि आम्हाला ठेवा म्हणता का. मी कधी कधी असं म्हणतो की लोकशाहीचा मारेकर म्हणून नाही, पण काही काळासाठी हे 24 तास चालणारे वार्तापत्र बातम्या ह्या बंद केल्या पाहिजेत, सिरियल बंद केले पाहिजेत. कारण त्याशिवाय घरात घर पण राहणार नाही. दुनिया हमारी मुट्ठी में और घर हमारा मिट्टी में, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. एका बाजूला समाजामध्ये 15 ते 20% मुलामध्ये नपुसकत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर बेबी बॉय किंवा मुलं म्हणजे कृत्रिम निर्माण करायचे, हिचं वीर्य त्याचं हे घेऊन करायचं, तर हे कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल खरात खरात वरात काय चाललंय, म्हणजे संशय कल्लोळ. एका बाजूला पती पत्नीच्या संबंधातील संशय कल्लोळ, दुसऱ्या बाजूला मित्र मैत्रिणीच्या ह्याच्यातील संशय कल्लोळ. निश्चित खरात हा विषय एका मिनिटात कायद्यात बसवून एन्काउंटर करून गोळ्या घालून संपवला पाहिजे. पण खरात संपत नाही. तर नांदेडात सापडला, लातुरात 58. मायबाप हो, कुठं खरात, कुठं लातुरातले भुरटे भोंदू. आणि शेवटी आपण विचार करायला हवं की आपल्याला सोशल मीडिया प्रसार माध्यम कुण्या बाजूला गुंडायची. एका बाजूला प्रिंट मीडियाचं महत्व कमी होत आहे असं वाटून लोक बातम्याचा शोध घ्यायलाच तयार नाहीत. शोध पत्रकारिताच राहिली नाही आणि ह्याच्यामुळं खराताचे एवढे लफडे. आमच्या माजी राज्यमंत्र्यानं असं एवढ्या बायाशी संबंध ठेवला. अहो, आम्हाला काय नेमकं कुण्या दिशेला. ठीक आहे, आपण यांना काय उघडं पाडू नका असं म्हणणार नाही. हे कालाधिकालापासून चालत आलेलं आहे. सोशल मीडियामुळं, टीव्ही मुळे त्याचं एका मिनिटात जगात होऊ लागलंय आणि जग सगळं बेचैन आहे. मनोरुग्णाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त चाललेली आहे. आणि खरात भाग 1, दुसरा एक सापडला खरात भाग 2. अरे काय, घरात लक्ष घ्या प्रत्येकाने. आज एका बाजूला विवाहबाह्य संबंध का वाढत आहेत आणि काय सांगितलं जातं की चेंज, अदला बदली, बायकाची अदला बदली. अहो, सोशल मीडिया काही ठिकाणी काही राज्यांनी सोशल मीडियाच्या वापराला 9वी पर्यंतच्या मुलाला बंदी केलेली आहे. आता यात मतमतांतर असू शकते. खराताना गोळ्या घालून मारावं का अपघातात मारावं का चिरडून मारावं, कुणी मला टाचण्या. शेवटी आपल्याला समाज हा नागरा नेकेड करून टाकायचा आहे का, पशुमध्ये आपल्यामध्ये काही फरक आहे का, याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि ज्याच्याकडं नपुसकत्व आहे तो काय करणार. किंवा एका बाजूला पती IAS, पत्नी IAS, पती क्लार्क, पत्नी क्लार्क. आणि मी नेहमी एक उदाहरण देतोय. आमच्या एका माझे पुण्याचे महाराजांनी सांगितलेलं उदाहरण होतंय.
पण ते काय म्हणायचे, स्त्रीशी होता समदृष्टी सहज चित्त पालटी, स्त्रीशी होता संभाषण पालटे बुद्धी आणि मन. मी असं नाही म्हणणार की बुरखा पद्धत आणा, असं नाही म्हणणार की ड्रेस वापरणं बंद करा, असं नाही म्हणणार की तुमचं सगळं दर्शनी भाग झाकून ठेवण्यासाठी ओढणी वापरा. पण एक आज खऱ्या समाज सुधारकांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते लातूर जिल्ह्यात 58 भोंदू महाराज आहेत. मायबाप हो, नाव कुणाचे कसे काय? अहो, कीर्तनकार म्हणजे काय भोंदू झाले का? प्रवचनकार म्हणजे भोंदू झाले का? आणि बुवा तिथं बाया काय? असं जर घडणार असेल तर आपल्याला खराताची वरात कुठतरी थांबवायची वेळ आलेली आहे आणि घरात लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मध्येच ते आपले झिरवळ, त्यांनी हिरवळ बघितली तर ते पण त्याशी संबंध ठेवला. मग म्हणले पुढून काय मागून लय मजा आली आज काय, म्हणजे दारू पेतानाचा फोटो, किंवा मग ते म्हणतात एकाला एक लागून 4 फोटो. अहो साहेब, आणि मी काय म्हणतो, हमाम में सब नंगे होते हैं, इसका मतलब आपण आधी काळातले माणसं नाहीत ना. आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला नैतिक ज्याला सुधारायचंय त्यांनी घरातल्या घरात. मला लहानपणी आमचे काही मित्र, लहानपणी म्हणजे कॉलेजला असताना, मी भरसटलेल्या विचाराच्यात. मग त्यांच्या घरात एक लफडं घडलं, कसं वाटतंय म्हणलं आता. नाही म्हणजे तुम्ही म्हणलेलं बरोबर होतं, पण कुठतरी चिंतन. अहो साहेब, आपण एवढ्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या नादानं काय, अर्थव्यवस्था मुक्त आहे का नाही, पण संबंध हे मुक्त होत चाललेले आहेत. आणि या मुक्तीसाठी कुठंतरी आपल्याला कशातून मुक्ती पाहिजे, आपल्याला कशासाठी समाधान पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सर्वांनी जनाची नाही मनाची ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बाबा हा भोंदू नसतो, प्रत्येक महाराज हा लफडेवाला नसतो, प्रत्येक नेता लफडेवाला नसतो, प्रत्येक पत्रकार हा भानगडबाज नसतो, प्रत्येक अधिकारी हा कुटाने करणारा नसतो. पण सगळेजण भविष्याचा विचार करत असतात. कुणी, मी नेहमी म्हणतोय, दान से धन की शुद्धी होती है, मंत्र से मन की शुद्धी होती है. मी अनेकाला म्हणतो मन लागत नाही, असं होत नाही. चला तुम्ही हा मंत्र म्हणा, कुलदैवताला जावा. याचा अर्थ ती बुवाबाजी नाही, अंधश्रद्धा नाही. आम्ही प्रयत्न करतोय अधिकात अधिक मर्यादा पाळून वास्तव्य सांगण्याचा. म्हणून खरात 1 2 3 4 आणि लगेच एक हिरो पोरग क्लार्क, मला वाटतं मंत्रालयातलं, त्यानं अपेक्षा केली. अहो, शेवटी काय चाललंय. आणि मी वारंवार म्हणतो, लेदर करन्सी इज अ व्हेरी पॉवरफुल करन्सी. तुमचे काम करून घेण्यासाठी जर ते वापरलं जाणार असेल तर मात्र, आणि त्या बिचारीचा काय दोष असू शकतो की ज्याचा मिस्टरच धड पुरुष बी नसतो, बाई बी नसतो, तृतीयपंथी नसतो, मग तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो. म्हणून आम्ही आचकट इचकट पानचट हलकट म्हणून नाही, पण आम्हाला खरात वरात घरात लक्ष ठेवा घरात हे म्हणण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ केलेला आहे. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.